कबूतरखानाच्या मुद्द्यावरती जैन मुनी निलेश चंद्र नेमकं काय बोलले बघूयात। आता हायकोर्टाने आदेश कोणाला दिला? बीएमसीला दिला, देवेंद्र फडणवीसला दिला आहे ना। ते आदेश आता बीएमसीला देणार। आम्ही 13 तारखेला आम्ही निर्णय घेऊ आणि आमचं आंदोलन स्टार्ट राहणार। आम्ही शांती बसणार नाही, बरोबर ना? अनशन आम्ही शांतीप्रिय आहे, आम्हाला शस्त्र उचलायची काम नाही। आमचे शांतीनाथ दादा आम्ही शांतीनं करू। काही शस्त्र जे लोक शस्त्र होते आमचे लोक नव्हते, परंतु आम्ही शस्त्र उचलणार नाही। यदि जर जरूरत पडली आम्हाला आम्ही शस्त्र पण उचलू करून। आम्ही संविधानाला मानत आहे ना, आता कोर्टाला मानतो ना, देवेंद्र फडणवीसला मानतो ना। आमच्या धर्माच्या जर विरुद्ध आलं तर बस जे धर्माच्या विरुद्ध झालं। अरे धर्माच्या विरुद्ध आहेच नाही, धर्माच्या विरुद्ध जर आलं तर कोर्टला आम्ही मानणार नाही। बस कोर्टाने सांगितलंय, त्यांनी आदेश काढला नाही हे बंद करायचा, ते महानगरपालिकाचे आहे। आणि महानगरपालिका काय म्हणते, पोलीस काय म्हणते, कोर्टाने आदेश काढलाय। बघा खरी परिस्थिती आहे तर आतापर्यंत कोणालाही काही माहीत नाहीये की कोणी काढले। आता जर कोर्टाने काढलंय तर आम्ही डोक्यावर बसू कोर्टाला। जर कोर्टाने नाही काढलंय आणि कुठल्या बिल्डरसाठी महानगरपालिकाचं प्रशासन आणि पोलीस कर्मचारी जर हे लोकांना मरू देत आहे आमच्या पक्षीला, तर ते आम्ही सहन करणार नाही। 7 तारखेला कोर्टात मी कोर्टात होतो। कोर्टाने सांगितलं, आम्ही बंद करायला सांगितलंच नाही, तर आम्ही कोण परवानगी देणार आहे? कोर्ट काय म्हटलं, आम्ही बंद करायचे आदेश दिलेले नाही आहेत, तुम्हाला परवानगी महानगरपालिका आहे। महानगरपालिका म्हणते कोर्टाने दिलंय। देवेंद्र फडणवीस साहेब, सीएम साहेब आमचे महाराष्ट्राचे, त्यांनी आमच्या जे लोकांसंगती मीटिंग केली त्याच्यात काय सांगितलं, चालू करा। आता महानगरपालिका म्हणते आम्हाला लेखी नाही आलं, तर आम्ही काय प्रशासन नाहीये की कुठल्या रीतीने काय चालणार आहे? महापालिकेला तुम्ही पत्र लिहिलं जे आहे, पत्र काय झालं आता बंदच आहे ना। नाही पण आता ते जे बॅनर लावलेलं आहे ते आम्हाला माहित नाही, त्या बॅनरबद्दल आम्ही नाही लावलंय। एक मिनिट, ते बॅनर आम्ही नाही लावलंय, कोणी लावलंय आम्हाला त्याच्याबद्दल नॉलेज नाहीये आणि आमच्या काही घेणं देणं नाहीये। आज आम्ही इकडे तीन देवळाचं दर्शन करायला आले होते, हे लास्ट होतं। त्याच्या अगोदर ज्ञान मंदिरला गेले होते, त्याच्या अगोदर मॅग्नमला गेले होते। आमची जी धर्माची क्रिया आहे ते आम्ही करतोय। एक कमिटी नेमण्याचा आदेश कोर्टाने आम्ही आमच्या कोर्टामध्ये 4-5 बसतो ना। आमच्या जैन समाजाकडून आम्ही 4 वकील कोर्टामध्ये ठेवलेले आहे। आम्ही अलग अलग कोर्टात अलग अलग एफआर जाणार आहे, बरं ना। कोर्टाचं आम्हाला संविधानचं, बाबासाहेबांचं संविधान बनाला त्यांचा आम्हाला मान ठेवायचा आहे। पण संविधानमध्ये बी लिहिलं, 223 धारामध्ये लिहिलं आहे, कोणत्या पक्षीला पाणी देणं, मारणं हे कानूनी अपराध आहे, बरोबर ना? संविधानमध्ये लिहिलं आहे ना। कोण करते असं तुम्हाला वाटतं? आता आम्ही ते कोर्टात जातो मी काय ना, कोर्टात विचारू ना। कोर्टात जर आम्हाला नाकारलं, बीएमसीनं आम्हाला नाकारलं, प्रशासनानं आम्हाला नाकारलं, तर आम्ही जागृत होऊ। आम्ही पुरा जैन समाज नाही, अख्खा महाराष्ट्राला आम्ही जागरून आम्ही अनशन करू। नाही, तुम्ही म्हणताय धारा 223 अंतर्गत पशु पक्ष्यांना सुद्धा खाद्यपदार्थ असेल, पाणी असेल, हे देणं हा सुद्धा गुन्हा आहे किंवा हे नाकारणं गुन्हा आहे असं तुम्ही म्हणता आहात। आम्ही नाही म्हणते, कॉन्स्टिट्यूशन म्हणतोय। एक मिनिट पुरंजी, कॉन्स्टिट्यूशनच्या याच्यामुळं कोण कॉन्स्टिट्यूशनचा अवमान मी काय म्हटलं, हे कोण काढलं? चित्रा वाघनी काढलं ना। चित्रा वाघनी मनीषाने काढलं। चित्रा वाघनी बोललं माझी आत्या मिली, मावशी मिली। तिला विचारा की पहिले दारूने किती लोक मेले आहेत, हे कोंबड्या मुर्ग्याने किती लोक मेले आहेत। बिल्कुल बीच में बोलना मत आप, बेल पे बिल्कुल। हाँ हाँ, हो मागितली, आम्ही जाणार आहे, मागितली आहे। और आमचे लोक जात पण आहे, और आम्हाला काही बंद आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे। और कोणती परवानगी दिली असं इथं बॅनरवर लिहिलंय? नाही, ते आमचं नाही आहे, बॅनर आम्ही नाही लावलं। आमचे नामी लावलं नहीं। आमचा नाम देखिए, यह आंदोलन पूरा मैंने छोड़ा। मेरा नाम राष्ट्रसन मुनि नीलेश चंद्र विजय, मेरे ट्रस्ट का महाराष्ट्र गौ रक्षा गौ संरक्षण है। इसके अंदर मैं ही आऊंगा और मैं प्रशासन को बताऊंगा ये कार्य। अलग अलग लोग आते होंगे हमारे धर्म को लड़ाने के लिए, इसलिए बोल सकता ये हमारा जैन समाज ही निर्णय लेगा और जो पशु प्रेमी वही लेगा। पुढची भूमी कोर्टानं आणि जर बीएमसीनं राज्य सरकारने मानलं तर आम्ही पुन्हा अनशनला बसू, इथंच बसू, यात कबूतर राहणार बसू। और मी एकटा नाही येणार,
देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढे पण जैन धर्माला मानत आहे त्यांच्यामध्ये भगवान महावीरचे उपकार असेल तो इथं येईन. पण तुम्ही मग न्यायालयाचा अवमान करणार का? कंटेम्प्ट करणार न्यायालयाच्या विरोधात भूमिका घेतली तर? अरे भाऊ माझा धर्म म्हणते ना, मला माझा धर्म म्हणते बकरी ईद के अंदर बकरा काटना जायज है कि नहीं है, तो हमारे धर्म के अंदर शांतिनाथ भगवान कोई जीव हाथी से लेकर चींटी तक में और हमारे ऊपर ही आक्रमण हो रहा है ना. ठीक आहे, दिगंबर मंदिर हुआ, विले पार्ला का मंदिर तुटलं माहिती आहे तुम्हाला, त्या आंदोलन मी होतो. आता खबुत्तर खाना मला आमच्या जैन धर्मावरच तुमचं टॅगरेट आहे का? कशावर आहे टॅगरेट? और दूसरी बात है यहाँ सब नेताओं के चमचे भी बहुत मिले हुए हैं. ये सब है ना, ये भड़का रहा है ये सब लोग. और मैं किसी नेताओं के द्वारा किसी पार्टी का नहीं हूँ, मैं भगवान महावीर का हूँ. किसका हूँ? और दास भर और जितने भी ये मीडिया के द्वारा सोच रहे आपके अंदर थोड़ा सा भी भगवान के प्रति प्रेम है, शांतिनाथ के प्रति प्रेम है, तो आपको लाख से ज्यादा खबुत्तर खाने में आना है. डिसीजन नहीं हुआ तो फिर मैं 1 लाख से ज्यादा भारत भर के जैन लोग समाज लेके आऊंगा. मैं अकेला नहीं बैठूंगा, मैं पूरे जैन समाज के यहाँ बैठूंगा. हाँ करेंगे त्रिवेणी, शांतिपूर्वक अनशन. हमारा तलवार उठाना भगवान महावीर ने कहा है, शांति का प्रतीक है शांतिनाथ, और शांति से ही करेंगे. आप कौन है? हाँ चलो बिल्कुल. मेरा नाम है मुनि नीलेश चंद्र विजय. बराबर, माझं नाव मुनि नीलेश चंद्र, महाराष्ट्र गौरक्षा गौ संरक्षण है. अभी भी यहाँ पे मीडिया में बहुत सारे मुझे रोक रहे हैं. मैं इनके कहने पे नहीं आया हूँ. किसके कहने हो? खुद के बलबूते पे आओ. अब याच्या पुढे मला कम से कम 100 कोण फोन आलेत. काय आले? पहिले 10 तारखेला दिली होती मी, 10 तारखेला मीडियाला दिली होती मी. पण आता माझं जर खबुत्तर खाना दाना चालणं टाकू आहे. आणि यानंतर आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा 100 हेड